असदुद्दीन ओवैसी यांनी विधेयकाची कॉपी फाडणं, किरेन रिजिजूंचा संसदेच्या जमिनीबाबत खळबळजनक दावा, अमित शहांचा विरोधकांवर हल्लाबोल, तर अरविंद सावंत आणि श्रीकांत शिंदे यांच्यातली जुगलबंदी ही सगळी दृश्य आहेत देशाच्या लोकसभेतली। बुधवारी वक्फ सुधारणा विधेयकावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला। या विधेयकावर तब्बल 12 तास चर्चा झाली। त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता मतदान होऊन विधेयक लोकसभेत मंजूर झालं। आता गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलं। आता लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही या विधेयकावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे। पण तरीही वक्फ सुधारणा विधेयकामुळे बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला। बुधवारी लोकसभेत नेमकं काय काय घडलं, वक्फ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कशी खडाजंगी झाली, लोकसभेत हे विधेयक मंजूर कसं झालं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। बुधवारी वक्फ सुधारणा विधेयकावर 12 तासांची मॅरेथॉन चर्चा झाली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दुपारी 12 वाजता लोकसभेत हे विधेयक मांडलं। सुरुवातीला विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ देण्यात आला होता, पण विरोधकांचे आक्षेप, त्यावर सरकारची उत्तरं यामुळे चर्चा लांबली। रात्री 12 वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती। रात्री 12च्या सुमारास या विधेयकावर मतदान सुरू झालं। या मतदानात 520 खासदारांनी सहभाग घेतला। त्यामध्ये 288 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर 232 खासदारांनी विरोधात मतदान केलं आणि हे विधेयक मंजूर झालं। पण जेव्हा किरेन रिजिजू यांनी प्रस्ताव मांडला तेव्हा काही विरोधी सदस्यांनी मतांचं विभाजन करण्याची मागणी केली। रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टीचे खासदार NK प्रेमचंद्रन यांनी वक्फ बोर्डात 2 बिगर मुस्लिम सदस्यांच्या तरतुदीवरून मांडलेल्या दुरुस्तीवर मतांचं विभाजन झालं। त्यांची दुरुस्ती 288 विरुद्ध 231 मतांनी फेटाळण्यात आली। विरोधकांच्या इतर सर्व सुधारणा सभागृहानं आवाजी मतदानानं फेटाळल्या। यावेळी सरकारनं सादर केलेल्या 3 सुधारणांना सभागृहानं मान्यता दिली, ज्यानंतर विधेयकात कलम 4A आणि 15A जोडलं गेलं। विशेष म्हणजे विधेयकावर मतदान होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत उपस्थित नव्हते, त्यामुळे याचीही चांगलीच चर्चा झाली। वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वीच ते मंजूर होणार का, त्यासाठी संख्याबळ कसं आहे याची चांगलीच चर्चा झाली होती। हे साधं विधेयक असल्यामुळे ते मंजूर करण्यासाठी सरकारला 272 खासदारांच्या पाठिंब्याची गरज होती। याआधी ट्रिपल तलाक आणि 370 कलम हटवण्यावेळी लोकसभेत भाजपकडे स्पष्ट बहुमत होतं, पण यावेळची परिस्थिती वेगळी होती। यावेळी लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएतल्या मित्रपक्षांच्या मदतीची भाजपला गरज होती। यामुळे एनडीएचे घटक पक्ष असलेल्या JDU आणि TDP यांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती। चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीनं विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी सरकारला पाठिंबा जाहीर केला होता, पण नितीश कुमारांच्या JDU बाबत शेवटपर्यंत कन्फ्युजन होतं। लोकसभेतल्या चर्चेदरम्यान JDU खासदार राजीव रंजन यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि विधेयकाला समर्थन जाहीर केलं। अशा प्रकारे सरकारचा विधेयक मंजूर करण्याचा रस्ता मोकळा झाला। इंडिया आघाडीचा तीव्र विरोध असतानाही मोदी सरकार पुरेसे संख्याबळ जमवण्यात यशस्वी ठरलं आणि वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं। केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी याला उमीद म्हणजेच युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट असं नाव दिलं। आता वक्फ सुधारणा विधेयकावर कोणी काय भूमिका मांडली ते बघूयात। विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपकडून संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी 58 मिनिटं भाषण केलं। या दरम्यान त्यांनी एक खळबळजनक दावा केला, जर आम्ही आज हे विधेयक सादर केलं नसतं तर आपण ज्या इमारतीत बसलो आहोत ती संसदेची इमारतही आपली मालमत्ता असल्याचा दावा वक्फ करू शकलं असतं। 2013 मध्ये तत्कालीन UPA सरकारनं वक्फ कायद्यात असे काही बदल केले की केंद्रात मोदी सरकार आलं नसतं तर ही संसदेची जमीनही इतर मालमत्तांप्रमाणेच वक्फची झाली असती, असा दावा रिजिजू यांनी केला। तसंच काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA सरकारनं 5 मार्च 2014ला 123 प्रमुख मालमत्ता दिल्ली वक्फ बोर्डाला हस्तांतरित केल्या होत्या। लोकसभा निवडणुकीच्या अगदी आधी अल्पसंख्याक मतांसाठी हे करण्यात आलं होतं, पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। रिजिजू यांच्या या दाव्यानंतर लोकसभेत मोठा गदारोळ झाला। विरोधकांनी यावर तीव्र आक्षेपही नोंदवला। वक्फ सुधारणा विधेयकावरून MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली। त्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला। लोकसभेतल्या चर्चेदरम्यान ओवैसी यांनी या विधेयकाची कॉपी फाडून टाकली। या विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करण्याचा आहे। याद्वारे मशिदी आणि मदरशांना लक्ष्य केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। जेव्हा महात्मा गांधींसमोर असा एक कायदा आणला गेला जो त्यांना मान्य नव्हता, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की मी तो कायदा मानत नाही, मी तो फाडून टाकेन, म्हणून मी गांधींप्रमाणे हा कायदाही फाडून टाकतोय, असं म्हणत त्यांनी विधेयकाची कॉपी फाडून टाकली। त्यानंतर
ओवैसी संसदेतून बाहेर निघून गेले। यासोबतच इंडिया आघाडीतील काँग्रेस, समाजवादी पार्टी अशा प्रमुख पक्षांच्या खासदारांनीही वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आपली आक्रमक भूमिका मांडली। वक्फ सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। पक्षाकडून खासदार अरविंद सावंत यांनी बाजू मांडली, पण अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात वारंवार हिंदुत्वाचाच उल्लेख केला। भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही असं त्यांनी म्हटलं। त्यांनी 15 मिनिटांचं भाषण केलं, पण त्यांची भूमिका विधेयकाच्या बाजूने आहे की विरोधात याची स्पष्टता झाली नाही। यावेळी सावंत यांनी वक्फ बोर्डात बिगर मुस्लिमांच्या समावेशावर प्रश्न उपस्थित केले। यामुळे भविष्यात सरकार मंदिर समित्यांमध्येही बिगर हिंदूंना परवानगी देईल तर आम्ही त्याला विरोध करू असा इशारा त्यांनी दिला। याशिवाय त्यांनी सरकारवर हिंदू मंदिरांचा खजिना हडपल्याचाही आरोप केला। त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला सौगाते वक्फ विधेयक असं नाव दिलं। अरविंद सावंत यांच्या या टीकेनंतर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सावंतांचा समाचार घेतला। शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीनं मी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देतो। हे विधेयक गरिबांच्या कल्याणासाठी आणलं गेलंय, पण अरविंद सावंत यांचं भाषण ऐकून मला खूप वाईट वाटलं। ते खूप धक्कादायक होतं। जर बाळासाहेब आज असते तर ते असं बोलले असते का, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला। तसंच वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम लोकांची नियुक्ती करण्यावरून सावंतांनी आक्षेप घेतला। त्यामुळे आजवर यांना फक्त हिंदुत्वाची ॲलर्जी होती, पण आता यांना हिंदूची ही ॲलर्जी होते हे स्पष्ट आहे, अशी टीकाही शिंदेंनी केली। वक्फ विधेयकावर सरकारची भूमिका मांडताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की वक्फ विधेयक गरिबांसाठी आहे। एक सदस्य म्हणत आहेत की अल्पसंख्याक याला स्वीकारणार नाहीत। हा संसदेचा कायदा आहे, तो स्वीकारावाच लागेल असा इशाराही अमित शहा यांनी दिला। वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम सभासदांना ठेवण्याची कोणतीही तरतूद या विधेयकात करण्यात आलेली नाही, पण विरोधकांकडून मतांसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जातंय असा आरोप शहांनी केला। तर दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षानं लोकसभेत वक्फ विधेयकाला जोरदार विरोध केला। आमचा पक्ष या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल असं स्टॅलिन यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलंय। एकूणच वक्फ संशोधन विधेयकावरून बुधवारी लोकसभेतलं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं। प्रचंड विरोधानंतरही सरकार लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात यशस्वी ठरलंय। आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्याचं आव्हान सरकारसमोर असेल। राज्यसभेत भाजपला बहुमत असल्यानं तिथंही हे विधेयक मंजूर होण्याचा मार्ग सोपा असेल असं बोललं जातंय। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? वक्फ संशोधन विधेयकावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।